मित्रहो नमस्कार. आपल्या आयुष्यात येणाऱ्या 16 संस्कारांपैकी एक संस्कार आणि महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह अर्थात लग्न. मित्रांनो, हा संस्कार तुमची पिढी वाढवण्यासाठी केला जाणारा संस्कार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर तरुण तरुणी वाढत्या वयामध्ये लग्न करू लागले. त्याचे वाईट परिणाम असे की योग्य वयामध्ये मुलं न होणं आणि शेवट एकदम प्रौढत्वामध्ये 36, 37 व 40 ह्या वयात लग्न केल्यामुळे त्यांना पुढे संतती करण्यामध्ये खूप अडचणी येतात. आरोग्य डॉक्टरांकडे जाऊनसुद्धा संतती होत नाही. असे अनेक प्रॉब्लेम त्यांना जाणवत राहतात. त्यासाठी योग्य वयात लग्न करणं हे महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे असं सुद्धा चित्र दिसतं की 18 वर्षे कधी कंप्लीट होत आहेत आणि लग्न कधी करतो असं सुद्धा होतं. दुसरीकडे एक किरकोळ प्रमाणात अल्पवयीन म्हणजे बालविवाहसुद्धा सुरू असतात. पण एक मोठा वर्ग जो असा आहे की जो पहिलं करिअरला महत्त्व देतो आणि नंतर मग लग्नाच्या मागे लागतो. आजकाल तरुणीच्या लग्नाचे वय वाढत असल्याचं दिसून येतं. काही वर्षांपूर्वी मुलीचं लग्नाचे वय हे 21 ते 23 दरम्यान, तर मुलांचे वय हे 26 ते 29 दरम्यान होते. ते आता अनुक्रमे 26 ते 30 आणि मुलांसाठी 30 ते 36 पर्यंत वाढलेले दिसते. यामागची कारणं काय आहेत जी तरुण पिढी सांगते, तर ती कारणं महत्त्वाची आहेत. कारण तरुण पिढीच्या विश लिस्टमध्ये म्हणजे इच्छांची जी लिस्ट आहे त्यांच्या वेगवेगळ्या इच्छा आकांक्षांची, त्याच्यामध्ये लग्न हा पर्याय, लग्न ही सुद्धा त्यांची इच्छा आहे. पण काही गोष्टींची पूर्तता होईपर्यंत लग्न करू नये अशा विचारांची पिढी आहे. त्यामुळे लग्नाचं वय वाढत आहे. अशा पिढीला लग्न करायचं आहे हे जरूर आहे, पण एक करिअरमध्ये सेटल व्हायचं आहे आणि त्यानंतर लग्नाचा विचार करायचा आहे. लग्नावर या पिढीचा विश्वाससुद्धा आहे. त्यामुळेच आपल्या बरोबरीच्या मित्रमैत्रिणींची लग्न ठरल्याचे पाहून ते थोडेफार दुःखी होतात. मात्र म्हणून ते तातडीने लग्न करण्याचा निर्णय घेत नाही, तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा असं त्यांना वाटतं. आता दुसरीकडे याचा विचार करून लग्न करावं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकं विचार करून लग्न करणं म्हणजे नेमकं काय करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण मुलींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्या मुलींच्या प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत. म्हणजे ती मुलगी भले का 5वी-6वी शिकलेली असे नका, पण तिला जोडीदार मात्र एकदम इंजिनियर, डॉक्टर असावा, किंवा सरकारी नोकरदार असावा, त्यांचा पुणे मुंबईमध्ये फ्लॅट असावा, भलेही शेतजमीन नसली तर चालेल, अशा खुलचट कल्पनांनी त्यांच्या मनात खूप घर केलेलं आहे. आणि दुर्दैव असं की पालकसुद्धा अशा गोष्टींना खतपाणी घालतात. त्या मुलीचं माहेर जे असतं ते एवढंसं 1-2 खोल्याचंच का असेना गावातलं घर, पण तिला पुण्या मुंबईत घर पाहिजे ते 2-3-4 खोल्यांचं. आता पुण्या मुंबईत घर घेणं म्हणजे आताच्या मला थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या किंवा पूर्वीच्या ज्या मुली होत्या त्या नवरा किती चांगला आहे त्या पाहायच्या. नवरा म्हणजे व्यसनी तर नाही ना, प्रेम करणारा आहे ना, त्याचा बाहेर कुठे नाही ना, ह्या गोष्टींना महत्त्व द्यायचा. आज या गोष्टींना मुली नगण्य महत्त्व देतात आणि त्याच्याकडे पैसा किती आहे, त्याच्याकडे संपत्ती किती आहे हे पाहून लग्न करतात. म्हणजे मुलाशी लग्न करीत नाही, थोडक्यात त्या संपत्तीशी लग्न करतात. त्याचा वाईट परिणाम असा होतो की त्यांना काही दिवसांनी असं वाटतं की म्हणजे थोडक्यात एखादा नवरा असा असतो की तो पैशाच्या मागे धावणार असतो. मग त्याचं बायकोकडे हळूहळू दुर्लक्ष होतं आणि मग बायकोला ज्या गोष्टी हव्या असतात नवऱ्याकडून त्या गोष्टी मिळण्याच्या होतात, फक्त पैसा मिळतो. त्यामुळे ती दुःखी होते. म्हणजे शिक्षणानं तुम्हाला भलेही 4 गोष्टीचं ज्ञान दिलं असेल, म्हणजे 4 पुस्तकी ज्ञान, पण आयुष्यात कसं राहायला हवं, आयुष्याचे निर्णय कसे घ्यायला हवेत हे आपल्या आत्ताच्या तरुण पिढीपेक्षासुद्धा जुन्या पिढीच्या लोकांमध्ये खूप प्रगल्भ विचार होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो,
आजकालच्या मुलींसाठी लग्न हे एक स्वप्न आहे. त्यात मुलींना लग्नाचे स्थळ, हनीमून, लग्नाचे कपडे व पुढच्या आयुष्य सुखी समाधानी असेल याची शाश्वती हवी असल्याचं दिसतं. तर मुलांना लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव आहे व त्यामुळे स्थिर करिअर आणि आपलं सेव्हिंग उर्फ बँक बॅलन्स हा तगडा असावा असं वाटतं. पूर्वीच्या तुलनेत आज करिअरसाठीची स्पर्धाही तेवढीच तीव्र आहे. त्यामुळे चांगली जीवनशैली जगताना घर, गाडी असणंही आवश्यक वाटतं. त्याची पूर्तता करण्यासाठी आयुष्यात थोडा उद्या लागतोच. कारण अनेक मुलं अशी आहेत की त्यांना सुरुवातीपासून म्हणजे शालेय जीवनापासून झगडत स्वतःचं आयुष्य उभारावं लागतं. कारण अनेकांचे पालक जे आहेत ते खूप गरीब आहेत. त्यांना ह्या गोष्टी म्हणजे त्यांच्या घरी 4 व्हीलरसुद्धा नाही. अगदी काही पालक तर असे आहेत की त्यांच्याकडे 2 व्हीलरसुद्धा नाही, तेवढे ते गरीब आहेत. अशा गरिबीत जर एखाद्या मुलानं जन्म घेतला तर त्याला पहिलीपासून त्याचा संघर्ष जो सुरू होतो तो अगदी त्याचा करिअरला स्टार्ट होऊन तो आयुष्यात सेटल होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरू राहतो. आजकाल मुलीही शिक्षण व करिअर हा जीवनातले अविभाज्य अंग असल्याचे मानतात. पूर्वी पदवीनंतर मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली जात होती. मात्र आज पदव्युत्तर शिक्षण, नोकरी याला मुली महत्त्व देत आहेत. मुलांनाही नोकरीवाली व करिअरवाली मुलगी हवी आहे. त्यामुळे मुलींचे लग्नाचे वय वाढत चाललं आहे. लव्ह मॅरेज असो अथवा अरेंज मॅरेज, मुलगा किंवा मुलगी दोघांनाही या बंधनात पडण्यापूर्वी एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे पूर्ण ओळख झाल्यावर अथवा साखरपुडा झाल्यानंतरही 7-8 महिन्यानंतरच लग्नाचा विचार केला जात असल्याचं दिसून येतं. आवड निवड जुळली की अथवा विचार जुळले तरच लग्नाचे पाऊल पुढे टाकले जाते. लिव्ह इन रिलेशनशिपला भारतात कायद्याने मान्यता दिली गेली. राईट टू लाईफ या कायद्याअंतर्गत ही मान्यता दिली गेली. त्यामुळे अनेक जण या पर्यायाचाही विचार करताना दिसतात. दीर्घकाळ पतीपत्नीसारखे राहणाऱ्या जोडप्यांचे कालांतराने पटले नाही तर महिलांना पोटगीचा अधिकार दिला गेला आहे याचाही विचार केला जात आहे. 2 दशकांपूर्वी उपवर मुलीला स्वयंपाक करता आला, घरकाम करता आले की पुरेसे होत असे. तसेच मुलाला चांगला पगार व घरदार असले की मुलींच्याही फारशा अपेक्षा नसत. मात्र आता गरजा वाढल्याने मुलांना शिकलेली मिळवती मुलगी हवी असते, तर मुलीही घरकामात मदत करणारा, विचार जुळणारा मुलगा हवा असतो. यासाठी काही काळ वाट पाहण्याची त्यांची किंवा आयुष्यात कोणतीही तडजोड न करण्याची. मग ते लग्न राहिलं तरी चालेल, पण आयुष्यात ह्या गोष्टींची तडजोड होणार नाही. किंवा आपलं वय वाढलं तर चालेल, लग्न अगदी 45-50 झालं तर चालेल, पण ह्या विचारांची आपण तडजोड करणार नाही अशी ताठर भूमिका घेणारे तरुणीसुद्धा खूप असतात. यामुळे लग्नाचं वय आता पुढे सरकत चाललं आहे. मुलींच्या लग्नाचं वय नेमकं असावं किती याबाबत जगभरात अनेक कायदे आहेत. कायद्याने मान्यता नसली तरीसुद्धा बालविवाहांच्या अनेक केसेस आजही आपल्यासमोर येतात. अनेक ठिकाणी बालविवाहाला कायदेशीर मान्यता देखील आहे. सध्या आपल्या देशात मुलाच्या लग्नाचे वय 21 वर्ष तर मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे कंप्लीट असणं आवश्यक आहे. पण हे वय आता एक समान करण्याबाबत सुद्धा तयारी सुरू असल्याचं दिसून येतं. आजच्या काळात मुलांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करताना दिसतात. मग लग्नाच्या वयाबाबत सुद्धा एक समानता असावी अशा स्वरूपाचा एक मतप्रवाह पुढे येतो आहे. ही झाली आपल्या देशातली गोष्ट. 198 देशांना घेऊन प्यू रिसर्चने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आलं आहे की 192 देशांमध्ये लग्नाच्या वयासंबंधी कायदे आहेत. तर इक्वेटोरियल गिनिया, गांबिया, सौदी अरब, सोमालिया, साऊथ सुडान आणि यमन हे 6 देश असे आहेत की ज्यामध्ये लग्नाच्या वयाबद्दल कोणताही कायदा नाही. त्यात ही विचार करण्याची गोष्ट म्हणजे काही देशात कायद्यात सूट दिल्याचे पाहायला मिळते. 14 वर्षे वयातसुद्धा लग्न करण्याची कायदेशीर परवानगी असल्याचं सुद्धा दिसून येतं. या पद्धतीची सूट एकट्या दुकट्या देशात नाही तर तब्बल 117 देशांमध्ये उपलब्ध आहे. मजेशीर गोष्ट अशी आहे की जगात जवळपास 38 देश असे आहेत की जिथे मुलं आणि मुलींच्या लग्नाचे वय वेगवेगळे आहे. म्हणजे बांगलादेशात मुलीच्या लग्नाचे वय 18 तर मुलाचे वय 21 वर्ष. सुडान या देशात
लग्नाचे वय 10 तर मुलाचे 15वे वर्ष. जर ते शारीरिकदृष्ट्या परिपक्व असतील तर फिलिपाईन्समध्ये 15 वर्षे हे लग्नाचं वय मंजूर करण्यात आलं आहे. टांझानियात मुस्लिम आणि हिंदू मुलामुलींना 12 वर्षे वय असताना लग्नाची मंजुरी आहे. पण मात्र 15 वर्षे वय कंप्लीट होईपर्यंत ते एकत्र राहू शकत नाही. आपल्या शेजारच्या देशांबद्दल बोलायचं झालं तर शेजारच्या देशांमध्ये मुलीचं वय 16 तर मुलाचे वय 18 वर्षे निर्धारित करण्यात आलं आहे. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना 1 महिन्याचा तुरुंगवास किंवा 1000पर्यंतचा दंड अशी तरतूद आहे. पाकिस्तानात बालविवाहावर बंदी असली तरी त्याच्या अनेक केसेस आपल्याला पाहायला मिळतात. 2013 साली पाकिस्तानच्या प्लॅनिंग असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार एकूण लग्नांपैकी 30% लग्न हे बालविवाह असल्याचे निदर्शनास आले. ग्रामीण भागात गरिबीशी झगडणारे पालक आपल्या मुलींना वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांकडे विकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आपल्याला अशीच परिस्थिती पाहायला मिळते. सेंट्रल अमेरिकी देश असलेल्या अल सल्वाडोरमध्ये लग्नाचे वय 18 वर्ष आहे. मात्र मुलगा व मुलगी दोघेही शारीरिकदृष्ट्या विकसित असतील, याशिवाय मुलगी गरोदर असेल किंवा त्यांना अपत्य असेल तर अशा परिस्थितीत कायद्यानुसार 14 वर्षेसुद्धा लग्नासाठी ग्राह्य धरण्यात येतात. या देशातसुद्धा आपल्याला 15 वर्षाखालील विवाहास मान्यता असल्याचं पाहायला मिळतं. मात्र यासाठी न्यायालयाची परवानगी असणं आवश्यक आहे. इथं मुलीच्या लग्नाची मर्यादा 13 वर्षे एवढी आहे. ऑस्ट्रेलियातसुद्धा मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे असते तरी न्यायालयांच्या परवानगीने 16व्या वर्षीसुद्धा लग्न करता येऊ शकते. इराक, जमैका आणि उरुग्वे या देशात पालकांच्या परवानगीने मुलांच्या लग्नाला परवानगी देण्याची मंजुरी आहे. पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुणी खूप मोठ्या संख्येने दिसतील. आपल्या आताच्या पिढीची वाटचाल त्या दिशेने तर सुरू नाही ना, अशी भीती वाटल्या वाचून राहत नाही. कारण 40 शिकडे झुकली तरीसुद्धा मुलीची एक अपेक्षा कमी होत नाही. याला कारण मुलीचे पालक हे आहेत असं नक्कीच. वृद्ध झाल्यावर आधाराला कोणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्याने वृद्धाश्रमामध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येईल अशी सुद्धा भीती आहे. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबर पालकांनासुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यांवर अनेक चिंतांना जन्म देताना दिसते. मुलींचे लग्न झाले की पालक म्हणून आपली जबाबदारी संपते. आता हे सगळं होत असताना जबाबदारी संपते हे जरी खरं असलं तरीसुद्धा दुसरीकडे पती पत्नीमध्ये वाद झाले तर ते निस्तारण्याचं कामसुद्धा हल्लीच्या पालकांना करावं लागतं आहे. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, विवाह हा एक संस्कार आहे. तो योग्य वेळी व्हायला हवा. जसं आयुष्यात सेटल होणं महत्त्वाचं आहे किंवा लग्नासाठी जोडीदार शोधताना तो आपल्याशी सुसंगत असावा, हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं या सगळ्या गोष्टी वेळेत होणंही सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण त्या अवेळ झाल्या की त्यातली सगळी मजा निघून जाते आणि आयुष्यात फक्त आणि फक्त समस्या उरतात. आणि त्या समस्या उरल्या की मग एकमेकांसोबत आयुष्य घालवताना आयुष्य हीच समस्या वाटू लागते आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे आपलं आयुष्य संपवण्याकडे होतो. मित्रांनो, त्यामुळे कोणतीही गोष्ट विचारपूर्वक आणि वेळेत करायला शिका. आयुष्यात काही गोष्टींची तडजोड करायला शिका. कारण लग्न ही सुद्धा आयुष्यात केलेली एक तडजोड असते. आपल्या सर्व अपेक्षांना पूर्ण करणारा परिपूर्ण जोडीदार कधीच असू शकत नाही. आणि पैसा तुम्हाला जगवू शकतो पण तुमची सेवा करू शकत नाही. सेवा करायला माणूसच लागतो. त्यामुळे तुमच्यावर प्रेम करणारा जोडीदार शोधा. पैसा कमवणारा जोडीदार हा तुमचा जोडीदार होऊ शकतो असं नाही. कारण अनेक घरांमध्ये तुम्ही डोकावून जर पाहिलं तर तुम्हाला कळेल की त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे पण त्या घरात प्रेम नाही. घरातली महिला असेल, मुलगी असेल
ती प्रेमासाठी तडपडते आणि फक्त आणि त्यातला पुरुष जो आहे, घरातला कर्ता पुरुष, तो दिवसभर पैसे कमवण्याच्या मागे लागलेला असतो. नेहमी दुःख आयुष्यात कधीच संपत नाही मित्रांनो, आणि पुढच्या आयुष्यात आपल्या काय वाढून ठेवलं आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे भविष्यावर थोडाफार विश्वास ठेवा. आजच्या काळात तुम्ही पाहिला असाल तर रावाचा रंकही होऊ शकतो आणि रंकाचा रावसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आज जो डिसिजन घेत आहे की मी पैशावाल्याशीच लग्न करेन, त्याचा पैसा उद्या असेलच याची काही गॅरंटी नाही. आणि आज तुम्ही झोपडपट्टीतल्या एका मुलाशी लग्न केलं किंवा एखाद्या गरीब मुलाशी लग्न केलेत तर त्याच्याकडे उद्या पैसा येणारच नाही असंही नाही. त्यामुळे तुमच्यावर जर प्रेम करणारा एखादा व्यक्ती असेल तर त्याच्याशी लग्न करा. तो तुमच्यासाठी नक्कीच पैसे कमवून आणेल आणि तुम्हाला आयुष्यात सेटल करून दाखवेल. आणि कसं आहे ना मित्रांनो मैत्रिणींनो, कुठल्याही गोष्टी वरून पडल्यानंतर आपण आकाशातून जमिनीवर येतो तेव्हा लगेच मिळत नाही. त्याच्यासाठी थोडेफार श्रम करावे लागतात. त्याच्यासाठी त्या गोष्टींच्या मागे धावावे लागतात. स्वप्नांच्या मागे जेव्हा धावतो आपण तेव्हा स्वप्न पूर्ण होत असतात. या गोष्टीचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. आपण माहेरी असताना आपले आईवडील कुठल्या परिस्थितीत आहेत, गरिबीत आहेत, त्यांच्याकडे आपण तडजोडी केल्या, मग त्यातली एखादी तडजोड आपण सासरी का करू नये? अशा संस्कारातून मुलीनं पुढे जा, तर तुमचा संसार टिकेल, तुम्ही सासरी सुखी राहाल. कारण कसं आहे माहिती आहे का, तडजोडीशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही. जेव्हा आपल्याला जेव्हा एखाद्या वाहनाला चढायचा असतो आणि ते चढू शकत नाही, त्यावेळी ते वाहन मागे आणलं जातं आणि मग पुढे नव्याने चढवला जातो. आयुष्यात असे चढ उतार जेव्हा असतात ना मित्रांनो, तेव्हा 2 पावलं आपल्याला मागे यायला लागतं. लग्नाचं वय वाढलं आणि आपण कुठल्याही अपेक्षांची तडजोड करीत नाही, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.